महिनाभरावर मकर संक्रांती आल्याने लहान मुले पतंग उडवीत आहेत. अशाच प्रकारे पतंग उडवीत असताना विद्युत तारेला अडकलेली पतंग काढताना मुलाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार झटका बसल्याने 12 वर्षीय बालकाचा दुर्दैवी निधन झाल्याचं घटना यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे घडली. रितेश संजय सुरजुसे वय वर्ष 12 असे शॉक लागून मृत्यू झालेल्या बालकाचं नाव. मकर संक्रांती येत असल्याने आतापासूनच पतंग उडविणे लहान मुलांत क्रेज निर्माण झाली. लहान मुले घरच्यांना चकवा देऊन आपल्या घराच्या छतावर पतंग उडीत असतात. शिवाय विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करत असतात. यातूनच दुर्दैवी घटना घडत असतात. यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे 12 वर्षीय बालक रितेश संजय सुरदुसे हा सकाळी घराच्या छतावर पतंग उडीत होता. पतंग उडत असताना त्यांची पतंग घराच्या भिंतीला लागून असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या तारांमध्ये अडकली. यामुळे अडकलेल्या पतंग काढण्यासाठी त्यांनी कुठलाही विचार न करता त्या इलेक्ट्रिक तारात अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न केला. यात त्याला जबर विद्युत शॉक लागल्याने त्याचं जागेवरच निधन झालं. घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. काही वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरवल्याने रितेशने सुद्धा अपघाती मृत्यू झाल्याचा कुटुंबाला जबर धक्का बसला. रितेश याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. परिवारात आजी, आई आणि मतिमंद मोठा भाऊ आहे.